त्या महाराजांचं नाव आहे. संन्याश्रम व गृहस्थाश्रम साधनेच्या संदर्भात हाही मुद्दा नीट समजून घ्यायला हवा. एका व्यक्तीने आम्हास हा प्रश्न केला, स्वामीजी, संन्यासाश्रम श्रेष्ठ की गृहस्थाश्रम? आमच्या लक्षात आले की व्यक्तीला उगाचच वादविवाद करायचा होता. जर आम्ही म्हणालो असतो की संन्यासाश्रम श्रेष्ठ, तो म्हणाला असता सर्वांनी संन्यास घेतला तर जग कसे चालेल, खायला कोण घालेल, तेव्हा कोण करेल, वगैरे वगैरे. आणि जर आम्ही म्हटले असते की गृहस्थाश्रम चांगला, तो त्याने पटकन म्हणाला असता मग संन्यास का घेतला. असा निरर्थक वाद टाळण्यासाठी आम्ही त्याला म्हटले, संन्यासाश्रम श्रेष्ठ की गृहस्थाश्रम याचे उत्तर आम्ही तुला देत नाही. ते उत्तर तू स्वतः शोधून काढ. आणि त्यासाठी आम्ही तुला महाभारतातील एक प्रसंग सांगतो. महाभारत युद्धात एकदा कर्ण व भीम युद्धाला समोर आली. या काळात ते नेमप्रमाणे कर्णाच्या हाती धनुष्य होता, म्हणून भीमाने पण धनुष्यबाण हाती घेतला. आता भीम बाणाने कर्णाशी काय युद्ध करणार शकणार. कर्णाचा अर्जुन तोडीचा धनुर्धर. पाहता करणाने भीमेला धनुष्य तोडलं. त्याच्या अर्थ त्याला सारथ्याला मारलं, घोडे मारले, रथाचे तुकडे केले आणि अनेक बाण भीमावर सोडून भीमाला बेहोश केलं. थोड्या वेळानंतर भीम बेभान झाल्या अवस्थेत युद्धीवर आला. त्याने स्वतःशी झालेल्या दुर्दशा वथराची सारथ्य सोड्याची स्थिती पाहिली आणि भीम चवताळून गदा घेऊन उभा राहिला. भीमाच्या हाती गदा पाहून कर्णाने त्याच्या सारथ्याला म्हटले, तू आता रथ मागे वळून पळ काढ. भीमाच्या हाती आता गदा आहे, त्याचबरोबर तू उभे राहणे मला शक्य नाही. जीव वाचवायचा असेल तर इथून पळ काढायला हवा. आता उलट समजा अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवून हाती गदा घेतली असती तर त्या अतिरिती महारथी अर्जुनाचा दुर्योधन पुत्र लक्ष्मण जो चांगला गदाधारी होता त्याने त्याचे भरीत केलं असतं. लक्षात ठेवा, भीम गदेनेच लढू शकतो, अर्जुन धनुष्यबाणे. महत्त्व ना गदेचे ना धनुष्यबाणाचे. महत्त्व आहे विजय प्राप्त करणाऱ्या शत्रू सेनेचा नाश करण्याचे. ज्याला संसाराचा राहून भजन करता येत असेल त्याने संसारातून भजन करावे. ज्याच्या संसारात दम घोटत असेल, जीव गुदमत असेल, त्याने संन्यास घेऊन भजन करावे. महत्त्व आहे स्वतःच्या स्वभाव व संस्काराचा योग्य तर रस्ता निवडून ईश्वर सत्याने जीवन सफर करण्याचे. आम्ही अनेक हजारोच्या संख्येने साधू संन्यासी पाहिले आहेत, ज्यांना काही ना काही कारणाने गृहस्थ शक्य झाला नाही म्हणून त्यांनी घ्यावायचा म्हणून संन्यास तर घेतलाच, पण तेथे फक्त पत्नीशिवाय एक वेगळाच गृहस्थ उभा केला. विविध कामना आणि वासनाभोगात पैसा आणि प्रतिष्ठा मिळवायच्या धडपडीत विविध सुखभोगाची TV, फ्रीज, गाडी वगैरे साधने गोळ्या करण्यास गृहस्थांपेक्षा ते कशातच मागे नाहीत. मग कसला संन्यास आश्रम. याचा विषय नीट कळावा म्हणून आवर्जून अजून 3 मुद्दे मांडतो. एकदा एका तरुणाने मुलीला आपला प्रश्न केला की स्वामीजी, मी संन्यास घेऊ इच्छितो, घेणे योग्य होईल का. आम्ही म्हणालो, घेऊ नकोस. एक तर तुझे वय अजून लहान आहे, स्वतः नोकरी व्यवसाय करून पैसे कमवले नाहीत, त्यामुळे न घेणे योग्यच आहे. त्यावर तो म्हणाला, पण स्वामीजी तुम्ही स्वतःच अगदी तरुण आहात, तुम्ही घेतलात ना, मला काय म्हणता. आम्ही म्हणलो, कारण आम्ही कशाला विचारायला गेलो नव्हतो. लक्षात ठेव, झाडावरचे पान पिकले की ते आपोआप खाली पडते. ते झाडाला पण विचारत नाही की मी तुला चिकटून राहू की खाली पडू. कच्ची करी झाडावरून तोडली तर त्याचा पिकून मधुर आंबा होणार नाही, ती सडून जाईल. जोपर्यंत तू त्या इतरांच्या सल्ल्याने निर्णय घेणार असशील तोपर्यंत तू संन्यास घेऊ नकोस, कारण त्यात तुझी यशस्वी होण्याची शक्यता कमीच. निष्फळ झाल्यास संन्यासाचे कष्ट सहन झाले नाहीत तर तू सल्ला देणारे दोषी देशील. दुसरी गोष्ट, तू स्वतः पैसे कमवले नाहीस, त्यामुळे धनप्रती पैशाची लालसा तुझ्या मनात तशीच राहील. तू वरून संन्याशी पण मनातून लोभी, दंभी, भिकारी, याचक, धनपिपासू होशील. साधना, भजन मन रमता युक्तिप्रयुक्तीने श्रीमंतांकडून गृहस्थांकडून धन मिळण्याचा खटाटोप करत राहशील. तिसरी गोष्ट, तू गृहस्थाचा स्वीकार केला नाहीस तर तू असे समजू शकतो नकोस की तू कामवासना जिंकली आहेस. शरीरशास्त्र नियमानुसार तरुण वयात म्हणजे 20 ते 40च्या काळात कामवासना एवढी तीव्र नसेल जितकी 40 ते 50 या काळात स्त्रीभोज होते. ते अविध राहतात किंवा विधवा विधूर होतात. त्यांची मनस्थिती या काळात अधिक विषायुक्त क्लेशदेव होते. देश, धर्म, समाजसेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या अनेक सेवकांचे गृहस्थाश्रम न स्वीकारता संन्यास घेतला तेवढा भजन न झाले नाही, शक्तीची ऊर्ध्वगामिती न झाले नाही, कोणत्याही धर्म संप्रदाय फक्त साधू संन्यासीची हीच मानसिक किंवा उठण्याची यातना, क्लेशाची स्थिती, बाहेरून ब्रह्मचार्याचे दंभ व मनात कामाचा खदखदत आहे. मग मिथ्याचार, दंभचार सुरू होतो. त्यातच पतन होण्याची शक्यता राहते. सबळाटी धोका होऊ शकतो. अनेक उदाहरणं पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. यापेक्षा आधी गृहस्थाश्रम स्वीकारा. त्यांनी मन न लागता पैसे कमवून पण आसक्ती नाही झाली
तर त्यानंतर मग संन्यासाचा विचार करा.